एका गावात एक शेतकरी राहत होता. शेतकरी वृद्ध होता, पण त्याची पत्नी तरुण आणि उत्साही होती. तिची नेहमी इतर पुरुषावर नजर असायची. एके दिवशी एका गुंडानं महिलेला घरातून एकटी निघताना पाहिलं आणि तिच्या मागे गेला. जेव्हा ती स्त्री निर्जन ठिकाणी पोहोचली तेव्हा तो गुंड तिच्याकडे गेला आणि म्हणाला, माझी पत्नी गेली आणि मला तू आवडतेस, तू माझ्याबरोबर चालशील का? त्या बाईनं उत्तर दिलं, असं असेल तर मी तुझ्यासोबत चालायला तयार आहे. माझा नवरा म्हातारा आहे आणि चालता येत नाही. त्याच्याकडे खूप पैसा आहे. ते पैसे मी आमचं भविष्य सुखी करण्यासाठी आणते. तो गुंड म्हणाला, बरं ठीक आहे, उद्या सकाळी या ठिकाणी भेटूया आणि एकत्र निघूया. बाई घरी परतली आणि नवऱ्याची झोपायची वाट पाहायला लागली. जेव्हा तो झोपी गेला तेव्हा तिनं आपलं सर्व पैसे आणि ते दागिनं एका भांड्यामध्ये बांधलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जिथं गुंड भेटला होता तिथं पोहोचली. दोघांचा प्रवास सुरू झाला. गावातून खूप चालल्यावर ते एका खोल नदीच्या काठी पोहोचले. त्या गुंडानं मनात विचार केला, मी जर या बाईला सोबत नेलं तर लोक तिला शोधत माझा पाठलाग करतील आणि मग मी अडचणीत येईल. तो बाईला म्हणाला, हे बघ, नदी खूप खोल आहे. मी तुला आणि सामान एकत्र घेऊन जाऊ शकत नाही. मी आधी सामान घेतो, तिथं ठेवतो आणि मग तुला माझ्या पाठीवर घेऊन जातो. महिलेनं त्याची आज्ञा पाळली आणि त्याला पैशाचं भांडं दिलं. तो ठग म्हणाला, हे बघ, तुझं ते दागिनं आणि ती जड कपड्याची पिशवी ते पण दे, म्हणजे दुसऱ्यांदा नदी पार करणं सोपं होईल. त्या महिलेनं गुंडाच्या म्हणण्याप्रमाणे केलं. तो ठग सगळं सामान घेऊन नदीच्या पलीकडे गेला आणि परत आलाच नाही. तिच्या या कृत्यामुळं त्या स्त्रीकडं काहीच उरलं नाही. श्रोतेहो, या गोष्टीतून आपण तात्पर्य फक्त इतकंच घ्यायचं की स्वार्थासाठी कधीही चुकीच्या मार्गाचा अवलंब करायचा नाही.